तुझ्या गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये खूप खूप स्वागत आहे. बाबांना फोन करायचा 15 मिनिटं आधी की मी आता बालगंधर्वला बस पोहोचते. मी यायच्या आधी माझे बाबा दरवेळी तिथे आलेले असायचे. पुणे ते मुंबई हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. आणि तो डिसिजन अगदी योग्य ठरला है ना. येस, नक्की. सुरुवात नाटकापासून झाली. सो तिन्ही माध्यमं मला आवडतात. ऍक्च्युली नाट्यगृहांमध्ये अजून बऱ्याचसे बदल व्हावे असं मला वाटतं. म्हणजे ऍज अ वर्किंग वुमन आणि परत मुलाला सांभाळ. तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी रिजेक्शन येतं तेव्हा थोडासा त्रास होतो. तरी पैशाचं सोंग आपल्याला आणता येत नाही. खरं आहे ते आहे. मुंबई ही स्वप्न नगरी आपण असं सगळेच म्हणतो, किंवा कुणीच मुंबईत नव्हतं. नमस्कार, मी तुषार साळी गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्र हो, आज आपण अशा सेलिब्रिटीला भेटणार आहोत जी ह्या इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्स म्हणून आली. कुलस्वामिनी म्हणून तिने गृहप्रवेश केला आणि शाब्बास सुनबाई म्हणून थाप मिळवली. ती 10 वर्ष आधीही कॉलेजमध्ये असलेले हिरोईनचे रोल करायचे आणि ती आजही तसेच रोल करते. चला तर मग तिच्या चिरतारुण्याचा आपण राज जाणून घेऊया. सो वेलकम रश्मी अनपट. हॅलो. हॅलो रश्मी, तुझ्या गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. बरं, आता आपण गप्पा टप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला सांग की तू ऍक्टर बनण्यासाठी जिथे राहिली, जिथे वाढलीस, ते पुणे शहर तू मागे ठेवून मुंबई गाठलीस. तर पुणे ते मुंबई हा प्रवास कसा होता आणि तुझ्या घरच्यांचा ह्या डिसिजनला सपोर्ट होता का? खरं तर हा प्रवास घरच्यांचा सपोर्ट होता, पण पुणे ते मुंबई हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. कारण मी पुण्याबाहेर कधीच गेले नाही. म्हणजे लहानपणापासून मी नाटकाचे दौरे वगैरे करतेय, पण तेव्हा कसं ती एक फॅमिली माझी झाली होती आणि मी लहान होते. मी 5वीत असल्यापासून नाटकात काम करते, कमर्शियल नाटकात. सो 5वी ते 10वी 5 वर्ष मी पुण्यात अविनाश देशमुख म्हणून आहेत, त्यांचं सीमांत संस्था आहे, त्यात मी काम करत होते. आणि मग जेव्हा मी मुंबईत यायचं ठरवलं, मुंबई ही स्वप्न नगरी आपण असं सगळेच म्हणतो. सो इथे येताना एक भीती होती, कारण माझे कुणीच रिलेटिव्ह किंवा कुणीच मुंबईत नव्हतं. सो पुण्यातून इकडे येताना आई बाबांना थोडंसं टेन्शन आलं होतं, ही कसं मॅनेज करेल किंवा काय. कारण मी एक, मला वाटतं प्रत्येक मुलगीच एक परी असते आपल्या घरातली. सो तसंच माझ्या बाबतीत माझे आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात, इतके माझे लाड करायचे. पण तेव्हा त्यांना भीती वाटली की आता हिला कसं पाठवूया आपण मुंबईला. पण त्यांनी डिसिजन घेतला, तो तू जाऊ शकतेस, तुला ज्यात आनंद आहे, तुला जे हवं ते तू कर. आणि तो डिसिजन अगदी योग्य ठरला है ना. येस, नक्कीच. तू थिएटर, फिल्म्स आणि सिरियल ह्या सगळ्यांमध्ये जास्त काय एन्जॉय करतेस आणि का? मला वाटतं तिन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत, पण माझी सुरुवात नाटकापासून झाली. सो मी थिएटर खूप जास्त एन्जॉय करते आणि तिन्ही माध्यमांची ना मजा वेगळी आहे. थिएटरमध्ये कसं तुम्हाला ऑडियन्सचा लगेच रिप्लाय मिळतो, रिस्पॉन्स येतो आणि मग तुम्हाला आणखी ऊर्जेने तुम्ही पुढचं वाक्य घेता. सो ती थिएटरची मजा आहे. टेलिव्हिजनचं म्हणशील तर तुम्ही घराघरात पोहोचता, कारण नाटकाचं कसं होतं, काही लोकांकडून नाटक बघणं राहून जातं, सो ते मिस होतं. पण टीव्हीचा एक आपण ऍडव्हान्टेज म्हणूया की तुम्ही घराघरात पोहोचता. आणि फिल्म एका मोठ्या स्क्रीनवर, मला वाटतं ते एक चॅलेंज आहे. कारण फिल्म मध्ये काम करताना बऱ्याचदा टेलिव्हिजनचं कसं होतं, क्लोज लागतात किंवा ते एक रोजचं असतं तुमचं. पण एखादी फिल्म आपण 40 दिवसात पूर्ण करतो. सो ती तयारी करताना सुद्धा एक मोठं, मला वाटतं, आव्हान असतं. सो तिन्ही माध्यमं मला आवडतात. तू थिएटर पासून सुरुवात केलीस आणि आताचं तुझं लेटेस्ट नाटक मी, स्वरा आणि ते दोघं. तर तेव्हाचं थिएटर आणि आताचं थिएटर, तुला काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे काय डिफरन्स वाटतो? डिफरन्स म्हणजे मला वाटतं कुठलीही गोष्ट आता एक 10 वर्षांपूर्वी, तू आता जर थिएटर संदर्भात मला विचारत असशील तर तेव्हाच्या तिथल्या सुविधा आणि आत्ताच्या यामध्ये थोडाफार बदल झाला. ऍक्च्युली नाट्यगृहांमध्ये अजून बऱ्याचसे बदल व्हावे असं मला वाटतं. आणि ऍक्टिंग वाईज जर तू म्हणशील तर डेफिनेटली ऍक्टिंग स्टाईल मला वाटतं ही दरवर्षी म्हणण्यापेक्षा सतत बदलत असते. आपण बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो रोज. मी तर म्हणेल दर तासाला आपण वेगवेगळं काहीतरी क्रिएट करत असतो. एखादं वाक्य, आता आपण जर समजा एक अर्ध्या तासापूर्वी एक कोणाला तरी आपण काहीतरी सांगत असू, मी नॉर्मल बोलले की हा अगं तसं झालं त्या दिवशी, पण हेच अर्ध्या तासाने तू दुसऱ्या व्यक्तीला सांगताना मे बी तुझा टोन चेंज होईल किंवा बऱ्याच गोष्टी बॉडी लँग्वेज मध्ये पण चेंजेस होतील. तसंच मला वाटतं की 10 वर्षांपूर्वी मी जो अभिनय करायचे,
डेफिनेटली तो आणि आत्ताचा यात खूप बदल झालाय. अजूनही बदल मला करायचा आहे. सो बघूया. ओके, मला तुला विचारायला आवडेल की आता तुझं लग्न झालेलं आहे, तर तुझे आणि अमितचे सूर कुठे जोडले? वा, आम्ही नाटकातच भेटलो. सो रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात मी येसुबाईची भूमिका साकारत होते आणि अमित संभाजी महाराजांची भूमिका साकारत होता. सो तिथे आमची भेट झाली आणि मग सुरुवातीला फ्रेंडशिप, मग बोलणं वाढत गेलं आणि मग त्यातून ते प्रेमात रूपांतर झालं आणि तिथेच आमचं मग जमलं म्हणूया. बरं, मग अमित तुला नवरा म्हणून कसा वाटतो आणि बॉयफ्रेंड म्हणून कसा वाटतो? मला असं डिफरन्शिएट नाही करता येणार, कारण बॉयफ्रेंड म्हणून तो खूप प्रेम करायचा, ते सगळं ते असतं ना, एखादं नवीन नवीन जेव्हा आपण प्रेम करायचा म्हणजे? नाही, ऐक ना, पुढचं ऐक ना, माझं वाक्य पूर्ण होते. जेव्हा आपण नवीन नवीन प्रेमात पडतो तेव्हा ते एक सगळं असतं ना, वाव, ड्रीमी ड्रीमी असतं सगळं, गुलाबी तसंच. हवा. तसं होतं. पण लग्नानंतर आता हे 10 वर्ष झाली आहेत म्हणून मी म्हणते करत होता, पण त्याचा आता तुला कळेल. तुझ्या लग्नाला 10 वर्ष 10 झाली? वर्ष झाली, हो. सो तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत, बाय द वे? तो भाग वेगळा आहे. पण Okay. मी जसं मग अगदी बरोबर म्हटलं तू 10 वर्ष आधी तशीच दिसत होती, आताही तू तशीच दिसतेस. सो तर 10 वर्षानंतर मला वाटतं कुठलंही नातं ना, त्यात बरेचसे बदल होत असतात आणि तेव्हा मला जे आवडायचं, नॉट नेसेसरी की आता सुद्धा मला ते तसंच, की हा सतत फोन करणं, सतत मेसेज करणं, जेवलीस का वगैरे, आपल्यात सुद्धा बदल होतो. हा. सो तसाच बदल बॉयफ्रेंड टू नवरा म्हणून खूप छान त्याच्यात झाला आणि मला तो सगळा आवडतोय आता. ओके, आवडतंय हे मुख्य, हे हो. महत्वाचं आहे. डेफिनेटली त्याचं प्रेम तेवढंच आहे, त्यामुळे आणि आय होप आयुष्यभर तेवढंच राहील. नाही, आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत कायम आहेत. तुम्ही ऍज अ कपल म्हणून खूप गोड दिसतात, खूप Thank क्यूट you. दिसतात, तर तुम्ही असेच राहा. आणि मला असं विचारायचंय तुला की आता तू इंडस्ट्रीत इतके वर्ष काम करतेस, तर असा काही प्रसंग जेव्हा तू खूप डिसअपॉइंट झालीयस, काही डिफिकल्टी काही फेस केलीयस का? डिसअपॉइंट झाले असं नाही म्हणता येणार, पण मला वाटतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात जेव्हा त्याला कधीतरी रिजेक्शन येतं तेव्हा थोडासा त्रास होतो. आपण ऑडिशन देतो, लुक टेस्ट देतो आणि मग शेवटच्या 2-3 मधून जेव्हा आपल्याला कळतं की अरे यार आपलं नाही झालं, तेव्हा डेफिनेटली वाईट वाटतं. पण तेव्हा तुमचा पार्टनर जर सपोर्टिव्ह असेल आणि तो ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो आणि मग तुम्ही पुन्हा एका नवीन उमेद घेऊन जेव्हा उठता आणि पुन्हा नव्याने सुरुवात करता, ती एक गंमत वेगळीच असते. माझ्या बाबतीत तसं 1-2दा झालं होतं. एका सिरियलसाठी मी अगदी लास्ट स्टेज पर्यंत मला वाटतं गेले होते आणि मग नंतर ते नाही झालं काही कारणामुळे. तेव्हा मी खूप सॅड झाले होते. मी अमितला म्हणलं, अमित काय म्हणजे बघ ना यार, नाही झालं वगैरे. माझ्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं होतं. तो म्हणतो ठीक आहे रश, काहीतरी वेगळं असेल तुझ्यासाठी आणि तुझ्यापेक्षा आता जिचं सिलेक्शन झालंय तिने उत्तम केलं असणार म्हणून ती त्या जागी. सो तू पण काहीतरी छान कर आणि तुझ्यात आणखी बदल करून तू सुद्धा नवीन काहीतरी शिक, त्यातून मे बी पुढचा शो तुला खूप छान मिळेल. सो हे पॉझिटिव्ह आपल्याला कुणीतरी सांगणं, ती पॉझिटिव्हिटी सतत आपल्यामध्ये असणं हे पण गरजेचं असतं आणि नवरा म्हणून तो नेहमीच माझ्या पाठीशी असतो. आणि मला खरंच तुमच्या दोघांचं कौतुक वाटतं की तू पण ऍक्ट्रेस आहे, तो पण एक ऍक्टर आहे, आणि म्हणजे तुम्ही कसं काय मॅनेज करता? म्हणजे असं म्हणतात की दोघांपैकी एकाकडे स्टेबल जॉब असायला पाहिजे, स्टेबल इन्कम असायला पाहिजे. हो, डेफिनेटली. पण कसं असतं ना, जेव्हा लग्नाच्या आधी आम्ही प्रेमात होतो तेव्हा मी सुद्धा हा विचार केला की उद्या आता माहित नाही, लग्नानंतर समजा तुझ्याकडे काम असेल, माझ्याकडे नसेल, किंवा कधी कधी असं होऊ शकतं दोघांकडेही काम नाहीये, तेव्हा काय? कारण फॅमिली म्हटलं की किती नाही म्हटलं तरी पैशाचं सोंग आपल्याला आणता येत नाही. बाकी आपण सगळं करू शकतो, पण जेव्हा पैशाचं सोंग आणायचं असतं तेव्हा ते नाहीच करू शकत. जे खरं आहे ते आहे. पण तेव्हा मी त्याला म्हटलंय, बघा मी कधीतरी डेफिनेटली असा पॉइंट येईल की आपल्या दोघांकडेही काम नाही, तेव्हा आपण आपल्या गरजा थोड्याशा कमी करू आणि आपण दुसरं काय करू शकतो याचा विचार करूया. पण नेहमी एकमेकांना सपोर्ट करणं मला वाटतं हे खूप कुठल्याही नात्यामध्ये खूप महत्वाचं असतं. किंवा फायनान्शियल काही प्रॉब्लेम झाले की मग भांडणं होणं किंवा सोडून देणं वगैरे या खूप सोप्या गोष्टी आहेत, त्या इझिली होऊ शकतात. पण मला असं वाटतं आपण ना नात्याला चान्स द्यावा. आपण प्रत्येक गोष्टीला सेकंड चान्स देतो, तर नात्याला का नाही? सो दोघांनी जर समजून उमजून सगळं केलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि जसं फायनान्शियल तू आता प्रश्न विचारलास मला की तेव्हा भीती नाही का वाटली? डेफिनेटली वाटली, पण कुठेतरी एक दुसरा प्लॅन सुद्धा आपला रेडी असायला हवा
असं मला वाटतं. आणि तो आमच्या दोघांकडेही एक आहे प्लॅन रेडी. ओके. सो इन केस पुढे जाऊन जर ऍक्टिंग मध्ये काही नाही झालं तर आपण तो प्लॅन वर्क करूया. व्हेरी गुड. आणि मला सांग, आता जसं तुझं लग्न झालंय 10 वर्ष झाली आणि तुला एक आता मुलगाही आहे, अबीर. खूप गोड आहे, तुझ्यासारखाच आहे दिसायला. तर थँक्यू. तर त्याला कोणीतरी म्हटलंय तुझ्यासारखा आहे, कारण मला बरेच जण म्हणतात अगं हा तर अमित सारखा दिसतो, त्याची हाईट पण अमित सारखी आहे, डोळे अमित सारखे. म्हणून असतं की माझ्यासारखा पण दिसतो तो, कोणीतरी म्हणा नाही, पण तुझ्यासारखा मला तो दिसतो. अगदी तुझ्यासारखाच दिसतो. Thank you, तुझ्यासारखा thank केस you. वगैरे आहे, केस वगैरेही तुझ्यासारखे हो, आहे. केस माझ्यासारखे आहेत. तो दिसायलाही खूप गोड आहे. पण आता त्याला सांभाळत असताना, त्याला मोठं करत असताना तुला काय चॅलेंजेस फेस करावं लागतात, म्हणजे ऍज अ वर्किंग वुमन आणि परत मुलाला सांभाळायचं? हो, खरंच खूप मोठं चॅलेंज आहे. पण या सगळ्यात ना देवाच्या कृपेने मला फॅमिली सपोर्ट खूपच छान आहे. म्हणजे माझे सासू सासरे, माझे आई बाबा, मला वाटतं ते असल्यामुळेच मी आज या क्षेत्रात जे काही करू शकते ते त्या चौघांमुळे असं म्हणूया आपण. कारण कसं होतं ना, लग्न म्हणजे बाळ व्हायच्या आधीपर्यंत ठीक असतं की दोघंच असतो. मी लेट पॅकअप झालं माझं, मी लेट घरी आले, कधी डे नाईट शूट केलं तर अमित मॅनेज करतो, जेवण बाहेरनं मागवतो, किंवा तो कधी बिझी असेल तर मी मॅनेज करते, गोष्टी त्या होऊन जातात. पण जेव्हा मूल होतं तेव्हा खूप अवघड असतं डेफिनेटली. कारण तुम्ही काम जरी करत असला ना तरी डोक्यात सतत मुलाचा विचार असतो. म्हणजे माझ्या तरी नेहमी असतो की अभिर काय करत असेल, अच्छा तो आता उठला असेल, मग त्याला दूध दिलं असेल का, सेट वरती तू फोन करत असते, तू काय करतोय, कुठे शाळेत गेलाय की नाही गेला. सो या सगळ्या प्रत्येक आई, मला वाटतं आईच्या डोक्यात ते, मग ती वर्किंग वुमन असो किंवा घरी जरी आई असली तरी ती 24 तास त्या मुलाच्या मागेच असते मला वाटतं. सो ते सतत डोक्यात सुरू असतं. पण घरी आई बाबा किंवा सासू सासरे असल्यामुळे ते एक टेन्शन मला कमी आहे की मी फ्री असते की नाही, ते काळजी घेणार त्याची व्यवस्थित. सो ते टेन्शन नाहीये मला काही. आणि मी तुला सांगते अमित बद्दल, अभिर जेव्हा 2-3 महिन्याचा होता, 3 महिने मी माझ्या आईकडेच राहिले होते डिलिव्हरी नंतर. नंतर मी सासरी आले. तर तेव्हा अमितनी सगळं, म्हणजे अभिरचा डायपर बदलण्यापासून, त्याचं शिसू पुसण्यापासून, कधी त्यांनी चुकून वॉमिट केलं तर ते उलटी त्याची पुसण्यापासून, त्याला भरवणं, त्याच्यासाठी बनवणं, हे सगळं अमित करतो. आत्ता सुद्धा मी आज इथे आलीये, मला वाटतं मी दुपारी आले. सो मी बिनधास्त की अमित घरी आहे ना, अमित त्याचं सगळं व्यवस्थित करतो. अगदी मला आठवतं आपण जेव्हा फोनवर बोललो होतो तेव्हा तुम्हाला म्हणाली होती आधी मला चेक करू दे अमित अवेलेबल आहे का. व्हेरी गुड. करेक्ट. सो दोघांपैकी एक कोणतरी त्याच्याबरोबर असलं ना की दुसरा पार्टनर निवांत असतो. नाही, ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण मला असं विचारायचं, अभिरला माहितीये का त्याचे आई बाबा काय करतात ते? हो हो, माहितीये ना. तुला आता एक मी मज्जा सांगते. त्याला ना इतके दिवस असं काही वाटत नव्हतं. पण मी माझी एक सिरियल संपल्यानंतर मी आता नरसोबाच्या वाडीला गेले होते. तर तिथे लोकांनी ओळखलं आणि ते फोटो काढायला आले. तर ना अभिर सुद्धा माझ्याबरोबर येऊन फोटो काढत होता आणि मला त्याच्या डोळ्यात ते दिसलं होतं की वाव, माझ्या आई बरोबर फोटो काढतायत. म्हणजे इतके दिवस मी कधी ते ऑब्झर्व केलं नव्हतं, पण त्या दिवशी मला असं ते जाणवलं की त्याला खूप छान वाटतंय की लोक येतायत, आपल्या आईशी बोलतायत, फोटो काढतायत. सो आता तो ते थोडंसं एन्जॉय करायला लागलाय. मला आठवतंय तू म्हणाली होतीस त्याला एकदा सेटवर आणायचं राहून गेलं. राहिलं. पण मला असं विचारायचंय की तुम्ही दोघंही त्याला ऍज अ ऍक्टर म्हणून पुढे बघतायत की काय, म्हणजे तो जे करेल? नाही, ऍक्टर म्हणून असं नाही. आम्ही असं ठरवलंय त्याला जे आवडतं, त्याला ज्या क्षेत्रात काम करायचं ते त्याला करू द्यायचं. मग ते ऍक्टिंग असेल, डॉक्टर, इंजिनियर किंवा कुठला स्पोर्ट्स मध्ये त्याला इंटरेस्ट असेल तर ते त्याला जे हवं तो ते करू शकतो. कारण अमित आणि माझ्या बाबतीत, दोघांच्या बाबतीत तेच आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला फ्रीडम दिला होता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. सो तेच आम्ही अभिरच्या बाबतीत सुद्धा करणार आहोत. हा खरंच खूप चांगला डिसिजन आहे. मुलांना तेच करायला द्यायला हवं जे त्यांना आवडतं. करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं आता आई इतकी गुणवंत कलाकार आहे, वडील आहे, ते मोठे कलाकार आहेत, तर ते गुण त्याच्यात आलेच असतील कुठे ना कुठे. हा, पण शेवटी त्याचा डिसिजन आहे, तो त्याला काय त्याला जे आवडतं ते. ओके, बरं, हे तर झालं अबीर बद्दलचं करिअर, म्हणजे त्याला जे काही चूज करायचं असेल. तर मला असं सांग की कधी तुझ्या करिअरमध्ये आणि अबीरमध्ये दोघांपैकी एक निवडायची अशी कधी सिच्युएशन आली आहे का, आणि तू कशी हँडल केलीस? नाही, टचवूड अशी सिच्युएशन नाही आली. कारण आता मी आधीच तुला सांगते, जेव्हा माझे पहिले 2 शो संपल्यानंतर सासू सासऱ्यांनी विचारलं होतं की तुम्ही चान्स कधी घेणार आहात. ते म्हटलं आई थांबा, आम्हाला अजून असं वाटत नाही की आम्ही सेटल आहोत, तर बघू अजून 1 वर्ष तरी नाही. तर तेव्हा माझ्या सासूबाईंनी खूप छान उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, रश्मी, माणूस आयुष्यात कधीच सेटल होत नसतो.
तुम्ही ठरवता की इतकं सेव्हिंग आपलं असावं, पण 2 वर्षानंतर ते सेव्हिंग तुम्हाला कमीच वाटतं. तेव्हा आणखी असावं असं. आम्ही जेव्हा मला अमित झाला तेव्हा ह्याचे बाबा 300 रुपये. अमित माझ्या सासूबाईंना. माझ्या सासूबाई म्हणाल्या की मला जेव्हा अमित झाला तेव्हा 300 रुपये पगार होता यांना, आणि आमचं सगळं व्यवस्थित झालं होतं. म्हणलं आई तेव्हा फायनान्शियली गोष्टी पण स्वस्त होत्या खूप, आणि आता खूप गोष्टी महागल्या. त्यामुळे नाही, हळू आणखी 2 वर्षांनी तू चान्स घेणार तेव्हा तर आणखी महागलेला असतील, तेव्हा काय करणार तू. मला असं वाटलं की करेक्ट आहे, पण तरीही आम्ही लग्नानंतर 4 वर्ष थांबलो आणि मग आम्ही चान्स घेतला. आणि करिअर आणि अभिर म्हणजे या दोन्हीपैकी एक काहीतरी चूज करायची कधी वेळच आली नाही, कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं घरच्यांचा सपोर्ट होता. त्यामुळे मला काम मिळालं. म्हणजे अभिरचा फर्स्ट बर्थडे झाल्यानंतर 13ला त्याचा झाला, मी 14 तारखेपासून मी शूट सुरू झालं होतं माझं. तो 1 वर्षाचं होईपर्यंत मी ठरवलं होतं की मी गॅप घेणार. सो त्याचा फर्स्ट बर्थडे झाला आणि लिटरली रात्री मी बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं. 14ला पहाटे उठून मुंबईत आले, सगळं सेट केलं आणि मी संध्याकाळी माझा कॉल टाइम होता, मी शूटला गेले. रिअली कमेंडेबल. तर मला आता सांग, तू इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे, इतकी वेगवेगळ्या प्रकारचे तू कॅरेक्टर केले, तर अशी काही इच्छा आहे का की ते करायचं राहून गेले, आणि काय नेमकं काय? तसं अजून मला वाटतं कुठलं एक कॅरेक्टर नाही, अजून अशी बरीचशी कॅरेक्टर्स आहेत जी करायला मिळालेली नाहीयेत, तर ती मला करायची आहेत. आणि मला हिस्टॉरिक काहीतरी करायचं आहे. बघूया, कारण मी थिएटर ऑफकोर्स केलंय, पण मला आता टेलिव्हिजन आणि फिल्मसाठी मला आवडेल काहीतरी एखादं हिस्टॉरिक कॅरेक्टर जर मला करायला मिळालं तर. बरं, आता जसं तुझा स्ट्रगल होता, जसा तुझा पुणे टू मुंबई प्रवास होता, तुझ्या घरच्यांनी सपोर्ट केला, तर आपल्या ह्या क्षेत्रात येण्याकरता काही मुली आहेत, त्यांना तू काय मेसेज देशील? मेसेज म्हणजे मी सगळ्यात आधी हे सांगेन की एज्युकेशन खूप महत्वाचं आहे, ते पूर्ण करा आणि मग इकडे या. बऱ्याचदा कसं होतं, आपण 12वी नंतर आपल्याला कळतं की अरे ऍक्टिंगचा क्लास आहे, तर आपण ते क्लास जॉईन करूया, मग आपल्याला सिरियल मिळेल, ऑडिशन्स मिळतील, मग ऑडिशन्सला जाऊन आपण सिरियल मिळेल वगैरे. पण जेवढं वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. तर एज्युकेशन असेल तर ऍटलिस्ट जर तुम्हाला तुमचं नशीब चांगलं असेल तर लगेच काम मिळालं तर काही टेन्शनच नाही, पण जर समजा तुम्ही स्ट्रगल केलं आणि तुम्हाला जाणवलं की नाही यार नाही होते, तर तेव्हा तुमचं एज्युकेशनच तुम्हाला काम देणार आहे असं मला वाटतं. सो ते कम्प्लीट करा आणि वेगवेगळे क्लासेस आहेत ऍक्टिंगचे सुद्धा, ते जॉईन करा. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेन, फसू नका, कारण खूप अशी लोक आहेत जी म्हणतात की तुम्ही आमच्याकडे 40,000 भरा, महिनाभर आम्ही तुम्हाला शिकवतो आणि मग तुम्हाला सिरियल नक्की देणार, पण असं बऱ्याचदा काही होत नाही. सो कुठेतरी तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा की आपल्याला स्ट्रगल करायला लागणार आहे. आणि प्रत्येक नाही म्हणणार मी, पण बरेचसे असे आर्टिस्ट आहेत जे आता खूप नावाजलेले आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या यंग एज मध्ये स्ट्रगल केलाय आणि आज ते त्या स्टेजवर आहेत. सो स्ट्रगल हा आहेच आहे, कुठल्याही क्षेत्रात जा, ऍक्टिंग असं नाही. तर एज्युकेशन पूर्ण करा, स्ट्रगल करा, नशिबाने साथ दिली तर नक्कीच छान कामं मिळतील तुम्हाला. आणि आपण जे काम करतोय त्यावर प्रेम करा, डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल व्हा. वा, खूपच मोठा गुरुमंत्र दिलाय तू. अरे बापरे, मोठा वगैरे नाही, जनरल एक आपल्याला जाणवतं ना जनरली. कारण काय, ह्या क्षेत्रात येताना लोकांना खूप डिफिकल्टीज असतात, खूप क्वेश्चन्स असतात माइंडमध्ये, आणि ते सॉल्व्ह करणारं कोणी त्यांना मिळत नसतं, गायडन्स देणारं कोणी मिळत नसतं. हा, माझ्या बाबतीत आता हे झालं होतं. मी MSc ऍडमिशन घ्यायला गेले होते आणि तेव्हा मी एक ऑडिशन दिलं होतं, तर मला फोन आला की माझं कास्टिंग झालंय. सो तेव्हा माझ्याकडे मला झुओलॉजी मास्टर्स. ओके, कधी आता नाही, तेव्हा मास्टर्स. म्हणजे मी बॅचलर झाले, सो मास्टर्स साठी मी ऍडमिशन घ्यायला गेले होते. आणि मग तेव्हा मला स्मिताताईंचा फोन आला, तळवळकरांचा, की तुझं आपल्या इथे सिलेक्शन झालंय. आणि तेव्हा 75% अटेंडन्स कंपल्सरी होता. सो ते माझ्यासाठी तेव्हा डिसिजन घ्यायचा होता मला, की मला एज्युकेशन करायचंय की इकडे यायचंय. तेव्हा मग तो ऍक्च्युली माझा टर्निंग पॉईंट होता. काय डिसिजन घेतला? ऑफकोर्स मी इकडे आले. बरं झालं, नाहीतर आम्ही एका चांगल्या अभिनेत्रीला मुकलो असतो. अरे नाही, पण खरंच एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. आणि मी तेव्हा हे डिसिजन घेतलं आणि माझ्या आई बाबांनी, महत्वाचं म्हणजे मी त्या लाईन मध्ये उभं राहून फोन केला घरी, म्हणलं ऐका ना पप्पा, असं असं झालंय तर मी काय करू. तेव्हा ते म्हणाले, अगं पण तू ऍडमिशन घ्यायला गेलीस ना, मग तुला मास्टर्स नाही करता येणार वगैरे. मी म्हंटल हो, पण मला असं वाटतं की मी आता मुंबईला जावं. आणि मग ते म्हणाले ठीक आहे, तुला जे हवं ते. आणि मग मी तो फोन ठेवला. मी लिटरली
हो, माझ्या घरच्यांचा ना नेहमीच मला सपोर्ट, म्हणजे मी तुला सांगितलं तसं, मी जेव्हा 5वीत असल्यापासून नाटकात काम करत होते, तर दौऱ्यावरून मी असं 2-3 वाजता, पहाटे 4ला वगैरे ऑड वेळेला यायचे. आणि तेव्हा मी बाबांना फोन करायचा 15 मिनिटं आधी, की मी आता बालगंधर्वला बस पोहोचते. मी यायच्या आधी माझे बाबा दरवेळी तिथे आलेले असायचे. एकदा तर आणि बालगंधर्व नाट्यगृहाच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे. एकदा पोलिसांनी त्यांना विचारलं 2 वाजता, हो तुम्ही इथे काय करता इतक्या रात्रीचं वगैरे, आणि माझे बाबा खूप साधे आहेत. तर ते म्हणे, नाही माझी मुलगी येते ना नाटकाच्या दौऱ्यावरून, तर तिला घ्यायला आलोय असं वगैरे. ओके. तर मग असं त्यांना असं, मग मी आल्यानंतर त्यांना वाटलं मुलगी म्हणजे जरा मोठी असेल वगैरे. मग मी आल्यावर म्हणे, अरे एवढी लहान मुलगी एकटी जाते, प्रयोग करते. मला आता ना लिटरली ते पिक्चर इमॅजिन झालं, पोलीस चौकी आहे, बाबा उभे अरे हो, आणि पहिल्यांदा त्यांनी विचारलं हा. आणि नेक्स्ट टाइम परत तिथे अहो तुम्ही या बसा, चहा वगैरे पाजला असेल त्यांना. नाही पण आता ते ओळखीचे झाले होते, म्हणजे नमस्कार साहेब वगैरे असं दरवेळी मग पप्पा म्हणायचे तिथे. आणि आता तर जर वा. सो असं ते सगळं होतं. मग मला एक सांग, जर तू ऍक्ट्रेस नसली असती तर काय असली असती, म्हणजे तुला अजून काय करायला आवडलं असतं? मे बी टीचर. टीचर का? मी लहानपणी ना आपल्या शाळेत मग विचारतात की मोठं झाल्यावर काय होणार, हा. तर मी 2च उत्तरं द्यायचे, हिरोईन नाही तर टीचर. मी तर नेहमी म्हणायचो मी बाबा होणार. वा वा वा, जोक सपाट. छान छान, आवडलंय मला. जोक सपाट. बरं, टीचरच का? माहित नाही, ते एक फॅसिनेशन होतं मे बी त्या वयात, की तेव्हा आपण बघायचो ना की टीचर कशा सगळ्यांना ओरडतात, किंवा त्यांचं एक ते सगळं लिहिणं ब्लॅकबोर्डवर वगैरे, ते सगळं मला आवडायचं. खरंच तुझ्याशी गप्पा गोष्टी करून आम्हाला खूप आनंद झाला, खूप तुझ्याबद्दल आम्हाला कळलं, माहिती मिळाली. आता आपण गप्पा गोष्टी केल्यात तर दमलोय. तू हो. केव्हापासून स्टुडिओमध्ये येऊन बसली, तुलाही भूक लागली असेल. नक्कीच. मग आपण वळूया आपल्या दुसऱ्या सेगमेंटकडे. कोणता? तो आहे मेजवानीचा, ओ, जिथे मला माहितीये तुला खायला आवडतं. सो मी तुझ्यासाठी आज एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे आणि मला माहितीये तो पदार्थ तुला खूप आवडतो. कोणता आहे? सस्पेन्स, सरप्राईज. ओके, चलो. सो ही होती आपली रश्मी अनपट, जिच्यासोबत आपण मनमुराद गप्पा टप्पा मारल्यात. आणि आता वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची म्हणजे हा सेगमेंट, हा एपिसोड आम्ही इथे थांबवतोय. पण रश्मी आपल्यासोबत असणार आहे पुढच्या सेगमेंटमध्ये, जिथे माझ्यासोबत मेजवानीवरती ताव मारणार आहे. तिची आवडती रेसिपी मी बनवणार आहे. जर तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात अगोदर जर तुम्हाला नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. इन्ग्रेडियंट्स बघून तुला आता लक्षातच आलं असेल, तुझ्यासाठी ही स्पेशल रेसिपी. थँक्यू सो मच. लवकर बनवा. त्याच्यात आपण थोडंसं ऑइल घालून घेऊया. तोपर्यंत ह्या रेसिपीचं नाव मी तुला सांगतो. बरं, आता आपलं बऱ्यापैकी तेल गरम झालंय. रेसिपी जरी मी तुझ्यासाठी बनवत असलो ना, तरी तुला हेल्प करावी लागणार आहे मला. Yes, yes, सो definitely. मला प्लीज अनियन पास करते. घरात तू कुक करतेस का गं? मला खायला आवडतं. अरे पण हे खरंच खूप कठीण आहे का?